इथे समोर उपस्थित माझ्या उजव्या बाजूला असलेली बरीच वडीलधारी सिनियर सिटीजन दिसत आहेत आणि कोणी टोपी घातलेली आहे पांढरी, म्हणजे जरा शेतकरी असतील, आमच्या गावाकडचे माणसं असतील, त्यांना माझा राम राम. कोणी थोड़ी वेगळी टोपी घातली है, त्यांना माझा नमस्कार. कोई पगड़ी पहने है, सत श्री अकाल, आपको बहुत बहुत नमस्कार. और कोई अलग टोपी पहने उनको आदाब. सगळ्यांना नमस्कार. आणि इकडे काही कळत नाही आमचा मामला. इकडे आमचा रंगीत सुंदर असं दिसरे चित्र. मागे इकडे माझ्या माऊली इतक्या सुंदर कार्यक्रम बनवतात. इकडे जवळपास सगळा पांढरा रंग आहे, पण इथे प्रत्येक या सृष्टीतला सगळा रंग ज्यांच्यामुळे आहे, या जीवनात रंग आहे, या राजकारणात रंग आहे, ज्यांच्यामुळे आम्ही सत्तेत आहोत, त्या आमच्या सगळ्या माता भगिनींनो, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लाडक्या बहिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मी प्रचाराला इथे आलेली आहे. शंकर भाऊंचा आग्रह होता, ताई तुम्ही जरूर या, कारण आतापर्यंत प्रत्येक प्रचाराला पिंपरी चिंचवडला मी गेल्या 20 वर्षामध्ये आलेच आहे. कधी मला नाही आठवत की कुठली निवडणूक माझ्या प्रचाराशिवाय झाली. माझ्या प्रचाराला बोलवण्याचं मुख्य कारण काय आहे, तर ते म्हणजे माझ्या मागे असणारा गोपीनाथ मुंडेंचा आशीर्वाद आहे. खरं आहे, मी जिथेही जाते इथे ना, जे मीडियाचे सोडून जे बाकी लोक माझं शूटिंग करते, थोडं खाली बसता आलं तर गुडघ्यावर बसा, नाहीतर जे विनाकारण शूटिंग करते, जे आमचे सोशल मीडियाचे नाहीत, काही नाहीत, ते तुम्ही माझ्या यूट्यूबवर जा आणि भाषण बघा. थोडं मागे सारखा, त्या बायकांना दिसत नाही, मागे सारखा. स्वयंभू जे रील स्टार आहेत ते मागे सारखा. तर मी सांगत होते की गोपीनाथ मुंडे साहेबांचा आशीर्वाद आहे. मी जिथेही जाते, मग परदेशात जाते, दुसऱ्या राज्यात जाते, कधी विमानात कुणाची भेट होते, प्रत्येक जण सांगतं या पंकजा मुंडे आहेत, महाराष्ट्र राज्यात मंत्री आहेत, मागच्याही एक सरकारमध्ये मंत्री होत्या, मोदीजींच्या टीम मध्ये राष्ट्रीय मंत्री म्हणून काम केलेलं आहे, युवा मोर्चाच्या अध्यक्ष आहेत, अमुक तमुक सगळं सांगतात. तरी समोरच्याच्या चेहऱ्यावर फार काही असं हसू येत नाही. पण जेव्हा ते सांगतात या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत, त्याचा चेहरा असा कमळासारखा खुलतो. आहे की नाही कमळाचं आणि मुंडे साहेबांचं नातं. आणि मग या कमळाला वाढवण्यासाठी पंकजाताई बाग फुलवते बीजेपीच्या कमळाचा. आता मग ह्या बाग फुलवण्यासाठी ज्या कमळाचं बीजारोपण मुंडे साहेबांनी केलं आणि आज सगळ्या देशामध्ये कमळच कमळ फुललेलं आपल्याला बघायला मिळतंय, त्याच्यासाठी मी माझा छोटा खारीचा वाटा उचलण्यासाठी आलेली आहे. मी काय फार मोठी नाही आहे. पंकजा मुंडे आल्या म्हणजे निवडणूक पक्की, पंकजा मुंडे आल्या म्हणजे असं तसं मी स्वतःला फार मोठं मानत नाही. पण मी एवढाच मानते की एक ब्रँड असतो. आपण जेव्हा साबण घ्यायला जातो, फेस वॉश घ्यायला जातो, आपण एखादा खायचं चिप्स घ्यायला जातो, बिस्किट घ्यायला जातो, दुधाची पिशवी घ्यायला जातो, आपण बघतो हा ब्रँड चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे. मग आता ब्रँड आमचा कमळ आहे आणि पुन्हा ब्रँड कमळ असताना कमळाबरोबर मुंडे फ्री मध्ये, त्याच्यामुळे इथे पक्का विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो की हो, ताई जे बोलतायत, शंकर भाऊ जे बोलतायत हे सत्य आहे आणि हे सत्य ते करून दाखवतील, हा विश्वास मनामध्ये निर्माण होतो. आज देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण विकासावर राजकारण करायचं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांनी विकासाच्या भूमिका मांडल्या. त्या कोणाच्या भूमिका मांडल्या? त्या सामान्य माणसाच्या, गरीबाच्या विकासाच्या भूमिका मांडल्या. मोदीजींनी गरीब चुली पुढे बसणाऱ्या आईचं दुःख पाहिलं आणि महिलेला चुली समोरून गॅसच्या समोर नेण्याचं काम त्यांनी केलं, उज्ज्वला निर्माण केली.
बरं, हे करत असताना मध्यंतरीच्या काळात गॅसच्या किमती वाढल्या म्हणून मुद्दा मिळाला आमच्या विरोधकांना भाषणाला, त्याला सुद्धा सरकारने सबसिडी देऊन महिलांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम हे केलं. आणि गरीबाच्या जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, या गरीबाच्या दुखण्याला ज्यांनी जाणलं आणि आम्हाला केरळमध्ये अधिवेशन घेतल्यानं सांगितलं की गरीब कल्याण हा एकमेव मंत्र माझ्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा असला पाहिजे. आता हे गरीबाचं कल्याण करायचं कसं? असं म्हणायचे की पहिले दिल्लीमधून आलेला 1 रुपया गावापर्यंत येईपर्यंत 15च पैसे उरत होते. मग आता हे करायचं कसं? मग जनधन योजना आणली, जनधन योजना आणली, आधार कार्ड आणलं, प्रत्येकाला कम्प्युटरवर नेलं, अकाउंटवर नेलं, म्हणून तुमच्या अकाउंट मध्ये लाडक्या बहिणीच्या महिन्याला तुम्हाला पैसे मिळतात. नाहीतर ते वरच्या वरच लंपास झाले असते योजना जर नसती केली तर. महिलांना न्याय देण्याची भूमिका केली. अहो, महिलांना जन्म घेऊ देण्याच्या अधिकारात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान केलं. मागच्या 2014 ते 19 मी मंत्री होते. ग्रामीण विकास होतं, महिला बाल विकास होतं. हे सगळे काम करताना मनाला आनंद वाटला. ग्रामीण भागाच्या लोकांची सेवा करत असताना मनाला आनंद वाटला. महिलांच्या सबलीकरण करत असताना मनाला आनंद वाटला. बचत गटाची चळवळ राबवत असताना मनाला आनंद वाटला. हे काम करत असताना मध्यंतरीच्या काळात आपलं सरकार नसताना काय भलं झालं या राज्याचं? नाही झालं. प्रधानमंत्री तिसऱ्यांदा शपथ घेऊन जेव्हा प्रधानमंत्री झाले, बघा कुठे कुठल्या राज्याचं नाव घ्या. राजस्थानमध्ये कुणाचं सरकार आहे, मध्य प्रदेशमध्ये कुणाचं सरकार आहे, गुजरात तर विचारायचंच काम नाही, दिल्लीमध्ये हरियाणामध्ये आत्ताच निवडणुका झाल्या, बिहारमध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टी. ज्या प्रभू रामाचं मंदिर उभारलं त्या युपी मध्ये भारतीय जनता पार्टी. मग आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टी नाही तर अजून काय येणार? दिल्ली पासून गल्ली पर्यंत सत्ता भारतीय जनता पार्टीची आल्याने सामान्य माणसाचा विकास होतो. हे लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झालाय. नुसता थापा मारणं नाही, नुसता फेकाफेकी नाही, हा सूर्य आणि हा जयद्रथ अशा प्रकारचा विकास तुम्हाला बघायला मिळतो. जेव्हा निवडणुका विधानसभेच्या झाल्या, हे लोक म्हणत होते आता लाडकी बहीण गेली, लाडकी बहीण गेली. गेली का लाडकी बहिणीची योजना? आहे की नाही? कोण कोण लाडक्या बहिणी आहेत हात वर करा बरं. याला काही आपल्याला लपायची गरज नाही. बिंदास जोरात हात वर करा एकदम. अरे नुसतं जरा सासरच्याने त्रास दिला तर भावाचं नाव सांगतो. आता जर कुणी काही बोललं तर म्हणा माझा भाऊ काही साधा नाही, मुख्यमंत्री आहे राज्याचा, साधा सुद्धा नाही आहे माझा भाऊ. ही लाडक्या बहिणीची किमया आहे. तुम्ही यांच्या पैशावर डोळा ठेवू नका लाडक्या भावांनो. काय हे त्यांच्या शक्तीसाठी दिलेलं आहे, कारण हे शक्तीचं युग आहे. मी नेहमी विचारते, अरे रामाने रावणाला मारलं, राक्षसांचा संहार केला, कोणतं युग होतं ते? कोणतं युग होतं? त्रेतायुग. त्याच्यानंतर कंसाला श्रीकृष्णाने मारलं आणि महाभारतामध्ये भगवद्गीतेसारखं महान ज्ञान दिलं, ज्याच्यावर आता जगातले लोक सगळ्या धर्माच्या जातीचे विचार करतात की भगवद्गीता म्हणजे काय तत्वज्ञान आहे श्रीकृष्णाने. ते कोणता युग होता? द्वापर युग होता. आणि त्रेतायुग झाला, द्वापर युग आला. त्रेतायुग आणि द्वापर युगाच्या आधी काय होता? सगळं छान होतं, गुणी 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 सगळे होते, त्याला म्हणतात सतयुग. आता जर एखादा माणूस खूपच चांगला वागायला आपण म्हणतो काय सतयुगातला करतो, फारच सतयुगातला लागून गेला. पण आज काय युग चालू आहे? कलियुग. अरे बाबा, काही चुकलं आपण काय म्हणतो, काही घटना घडली, कुठे काही झालं, खून खराबा झाला, दरोडा झाला, अरे बापरे घोर कलियुग. सासू सासऱ्यांना धक्के मारून सुनेने हाकलून दिलं, घोर कलियुग. सुनेला पैशासाठी मारलं, घोर कलियुग. बापाचं कॉलर मुलांनी धरली, घोर कलियुग. काही झाली की आपण म्हणतो घोर कलियुग. पण मी आज तुम्हाला सांगते, तुम्ही माझ्या बघता ना व्हिडिओ, बघता का नाही? सगळीकडे सभेची मागणी आहे पंकजाताईची. का? तर आम्ही पंकजाताईचे व्हिडिओ बघतो. माझे व्हिडिओ तुम्ही बघता. मी काय करते? रोज सकाळी उठून देवपूजा करते. आता घोर कलियुग येण्याच्या आधी आता आहे ते शक्तियुग आहे. शक्तियुग म्हणजे काय?
जिथे स्त्रीची उपासना होते, जिथे स्त्रीची साधना होते, जिथे स्त्रीचा सन्मान होतो, ते आहे शक्तियुग. जिथे स्त्री ही मुख्य भूमिकेत येते, तो आहे अत्यंत महत्वाचा असं शक्तियुग. असं म्हणतात की शक्तीशिवाय शिव सुद्धा शव आहे, शिव सुद्धा शक्तीशिवाय अस्तित्वात नाही. तर आज या महिलांशिवाय, या स्त्रीशिवाय, या शक्तीशिवाय हे जग होऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्ही बाहेर आलात, जेव्हा तुम्ही पडद्याआड होतात, जेव्हा तुम्ही घरात डांबून ठेवलेल्या होतात, जेव्हा तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, जेव्हा तुम्हाला बाहेर पडण्याचा अधिकार नव्हता, काम करण्याचा अधिकार नव्हता, हे जग अंधकारात जात होतं. आज तुम्ही सगळ्या बाहेर आलात, म्हणून हे जग उद्धारण्याचं काम हे तुमच्या हाती आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. आणि फार मोठं दायित्व आहे तुमच्या हातामध्ये. म्हणून या महिलांना शक्ती देण्याचं काम करतो. दुसरं कारण, महिलेला शक्ती देण्याचं कारण महिला स्वतःसाठी कधी विचारच करत नाही. ती विचार करते सगळ्या कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा. सांगा बरं, एवढा तुम्हाला मिळालं, हे किती मिळाले असतील आता एखाद्याला? उठा बरं, उठा बरं तुम्ही, उठा उठा उठा, सगळं सांगायला. तू बरा, तुम्ही लाडक्या बहीण कोण आहे तुमच्यापैकी? उभा रहा. भाभी खड़े रहो. क्या नाम है भाभी आपका? क्या? गुप्ता. आप लाड़की बहन है क्या? कितना मिलता है महीने को? 1500. आज तक कितना मिला होगा? कितना? 18,000. रहा. क्या किया उसका? साड़ी वाड़ी लाए क्या? नहीं. कोई गहना खरीदा? छुपा के रखा है, बैंक में जमा है, किसी को देने का नहीं है? तो ये पैसे का आपने खुद के लिए कुछ किया? नई साड़ी नहीं ली, कोई गहना नहीं लिया, खुद के लिए कुछ भी नहीं किया. पार्लर वार्लर गए? नहीं, बिलकुल नाही. ह्या माऊलीनी हे पैसे तसेच ठेवलेत. दुसरी कोणती लाडकी बहीण आहे का? कोणी आपा है क्या हमारी? कोई आपा? हो बरा, ज्याचा आवाज खणखणीत आहे. रत्नमाला, देवमाले. काय केलं तुम्ही? स्वतःला काही घेतलं का? कानातलं, नकातलं, गळ्यातलं काही नाही. घरातल्या संसारात खर्च केला. तुम्ही सांगा, एक जण सांगा मागे. हा सांगा तुम्ही, आवाज जरा जोरात लावा. बाबांच्या जयंतीसाठी त्यांनी काय सांगितलं? 2 एकर रान विका पण शिका, हा मूल मंत्र सामान्य माणसाला दिला. कोणत्या मोठ्या महामानवांनी सांगितलं की तुम्ही जातीवाद करा, धर्मवाद करा, लोकांच्या दरोडे घाला आणि स्वतःचं जीवन जगा? नाही. गरिबाचं कल्याण करा, सामान्य माणसाचं कल्याण करा, तरुणांना ऊर्जा द्या, महिलांना सुरक्षा आणि सन्मान द्या आणि त्यांना महत्वाचं आणि आपल्या बरोबरीचं स्थान द्या. हेच आपल्या संस्कृतीने सांगितलेलं आहे. मोठे मोठे राक्षस जेव्हा 3 देवांना सुद्धा आटपले नाही, तेव्हा देवीचं आव्हान सगळे करत होते. हे आपल्या संस्कृतीने सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्ही या संस्कृतीवर विश्वास ठेवणार आहेत. आणि म्हणून आम्ही आमच्या सगळ्या संस्कृतीवर प्रेम करणारा जो व्यक्ती आहे तो सगळ्यांवर प्रेम करतो आणि सगळ्यांच्या विकासाचा तो ध्येय घेऊन पुढे चालत असतो. आपल्या मुंडे साहेबांनी त्या काळात जेव्हा भारतीय जनता पार्टी जन्मायच्या आधी काम केलं, ते जनसंघामध्ये काम केलं. मग जनता पार्टी झाली, मग भारतीय जनता पार्टी झाली. तेव्हाच माझं नाव ठेवलंय पंकजा. कारण मुलगा झाला तर पंकज आणि मुलगी झाली तर पंकजा. माझ्यानंतर भाजपा जन्मली आहे बरं का, जनता पार्टीतून भाजपा. पण ते चर्चा चालली होती, मग कमळ चिन्ह हे ते, तर झाली पंकजा. तिथं सुद्धा देवाला स्त्रीच्याच रूपात पाठवायचं होतं. पण मुंडे साहेबांनी सुद्धा चळवळ केली, ती वंचितांसाठी, पीडितांसाठी, त्यांच्या शोषणाच्या विरुद्ध, त्यांच्या सामर्थ्यासाठी केली. आज या निवडणुकीमध्ये हे सगळं रामायण मी तुम्हाला सांगते तेवढ्यासाठी सांगते की विचारांची परिपक्वता आणि विचारांची संपत्ती ज्यांच्याकडे आहे, देशभर ज्यांचं राज्य आहे पण ते राज्य स्वतःचं म्हणत नाहीत, त्यांनी राजपथाला जनपथ नाव दिलं आहे, स्वतःच्या जीवनाला सेवेचा मंत्र घेतलाय, त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्यामध्ये भेदभाव नाही, या देशाचा विकास व्हावा, देशाच्या प्रत्येक नागरिकाचा विकास व्हावा ही भावना आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता एक आली तर विकास या भागाचा झाल्याशिवाय राहणार नाही. हा आपण आपला जाहीरनामा केलाय.
काय काय कामं केलेत ते सांगितलेले आहेत. आता तुमच्या इथे आरक्षणाचा विषय आहे, आरक्षण म्हणजे जमिनीचा विषय. त्यामध्ये जे न्याय द्यायचा ह्याच्यावर मला आठवते की शंकररावनी हा विषय स्वतः विधानसभेमध्ये मांडलेला आहे आमदार म्हणून, आणि तो विषय ते सोडवून देणार आहे. त्याच्याशिवाय या भागामधले जे काही विकासाचे विषय ते विषय सर्व मार्गी लावण्याची जबाबदारी त्यांनी इथे घेतलेली आहे. मी बघते विधानसभेमध्ये अत्यंत ऍक्टिव्हली ते प्रश्न मांडतात. या भागाच्या लोकांच्या प्रत्येक प्रश्नाकडे, आता इथे एक शासकीय रुग्णालय, छोटंसं रुग्णालय, ते मोठं व्हावं, चांगलं 4-5 मजली मोठं रुग्णालय व्हावं, त्याची 5 पटीने त्याची पूर्ण शक्ती वाढावी, इथे लोकांचा इलाज व्हावा. स्वतः महानगरपालिकेच्या माध्यमातून शासनाच्या मदतीने पुढाकार घेऊन शंकरराव जगताप ते करणार आहेत. हा मला विश्वास आहे. त्यांच्या पाठीमागे आम्ही सुद्धा खंबीरपणे उभे आहोत. या भागामध्ये आज आयुष्यमानचं कार्ड दिलंय मोदीजींनी. हे तुमच्यासाठी आहे. तुमच्यासाठी रोजगार आहे, तुमच्यासाठी आयुष्यमान आहे, तुमच्यासाठी जनधन आहे, तुमच्यासाठी लाडकी बहीण आहे, शेतकरी सन्मान योजना आहे. आणि हे सगळं असताना सुद्धा आपण कुठल्या तरी भूलथापांना बळी पडून परत एकदा आपल्या इथे बनवलेला पदार्थ खराब करू नका. मी नेहमी सांगते की एखाद्या मोठ्या पंक्तीसाठी जर आपण एखादा पदार्थ करायला घेतला, समजा खीर, तर आपण 10-20 हजार लोकांना जेवण बनवायचं. 100 लिटर दूध आणलं, त्याच्यामध्ये 100 किलो साखर घातली, त्याच्यामध्ये टाकले बदाम, पिस्ते, केशर सगळं आणि हाटलं. खीर बनायला आली आहे. पण जर कुणी वाटीभर मीठ आणून टाकलं तर खीर बनेल का? नाही. मग एवढं सगळं 100 किलोचं दूध, 100 किलोची साखर, एवढे सगळे महत्वाचे पदार्थ, ड्रायफ्रूट सगळं टाकलं, फक्त वाटीभर मीठ नासवतं की नाही? तसंच माणसात विचारामध्ये नासवण्याचं काम जर कोणी करत असेल, काही चुकीचं पसरवण्याचं कोणी काम करत असेल, तर त्याला तुम्ही बळी पडायचं काहीही कारण नाही. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पवित्र कमळ जे आमचं चिन्ह आहे, ज्याच्यावर महालक्ष्मी स्वतः विराजमान होते, त्याच्यावर विश्वास ठेवा. तुमच्या घरी महालक्ष्मी आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या विचारांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला याच्यावर विश्वास ठेवण्याचा इतका तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो की नाही, आम्हाला भाजपाशिवाय कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्हाला एवढीच विनंती करते, कसल्याही भूलथापांना न बळी पडता विकासाचा मुद्दा समोर घ्या. कोण काय आरोप करते, कोण काय प्रत्यारोप करते, याच्याकडे दुर्लक्ष करा. 15 तारखेला सकाळी उठा, स्नान करा, पूजा करा. जशा ताई पूजा करतात, युट्यूबवर बघता तुम्ही, पूजा करा. बायकांना सांगते, चांगला नाश्ता बनवा त्या दिवशी. चांगला तुम्हाला बनवता येत असेल तर तुम्ही पण बनवा, काही हरकत नाही. चांगला नाश्ता बनवा सकाळी, आणि वाढू मात्र नका. बनवा, त्याचा असा सुगंध घरात येऊ द्या आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्या.